सो हॅलो ट्रेडर्स, सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे ट्रेडिंग फोर्टमध्ये. तर ज्या लोकांनी आपली लास्ट वीकची स्ट्रीमिंग बघितली असेल तर त्यांना कळलं असेल की आपलं जे ॲनालिसिस होतं ते किती चांगल्या पद्धतीने वर्क झालं आहे. ठीक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की बिटकॉइन आणि गोल्ड हे सेल साईडलाच मूव्ह करेल. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता पूर्ण ह्या 2 वीकमध्ये तो सेल साईडच गेलेला आहे. ठीक आहे, तर हाच फायदा आहे एक नवीन ट्रेडर्सचा, जे ही स्ट्रीम बघून ते अचीव करू शकतात की त्यांना बायच डिसाईड करता येतो. त्यामुळे आपल्या स्ट्रीम्स ज्या आहेत किंवा जे वीकली ॲनालिसिसच्या व्हिडिओज आहेत त्या मिस करू नका, त्यांनी नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो. असं नाही आहे की प्रत्येक वेळेसच प्रॉफिट होईल, पण मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला त्याचा फायदा होईल. ठीक आहे, तर आता ह्या वीक बघूयात. गोल्डने ह्यावेळेस ही NFP तर सगळ्यात बेस्ट होती, कारण मी बघितले जवळ सगळ्याच ट्रेडर्स सेल साईडला होते. सगळ्यांनी चांगले कॅप्चर केले आहेत मुवमेंट. तुम्ही पण जर आपल्या टेलिग्राम ग्रुपला बघितलं तर आपण प्रत्येक ट्रेड कॅप्चर केलेला आहे NFPचा. हा जो मी काल रील बनवली होती त्याच्यावर, परत त्यानंतर सुद्धा मी एक ट्रेड दिला होता युरो JPYचा. तो पण तुम्ही बघू शकता किती शार्प पद्धतीने सेल झाला होता. जर करन्सीमध्ये तुम्ही 160 पिप्स कॅप्चर करताय, आज मार्केट मी बघितलं तिथपर्यंत गेलेलं आहे, तर खूप चांगली गोष्ट आहे ती. तर हे पण तुम्ही करू शकता. आणि त्याचबरोबर NFPचा हा ट्रेड दिला होता. मी खूप साऱ्या लोकांनी बघितलं की त्यांची सेलिंग खाली झाली होती, पण एवढ्या टॉपला सेलिंग शक्यतो आम्हीच दिली होती. आणि तिथूनच आम्ही जवळपास एक 418 होऊन मार्केट खूप खाली गेलं. तर अशा ट्रेडसाठी नक्कीच आपल्या टेलिग्राम कम्युनिटीला जॉईन व्हा, जिथे फक्त तुम्हाला ट्रेड नाही तर त्या ट्रेड मागचं लॉजिक पण आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, तर आता स्टार्ट करूयात ह्या वीकच्या वीकली ॲनालिसिसमध्ये. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण स्टार्ट करूया वीक कॅन्डलने. तर वीकमध्ये तुम्ही बघू शकता की मार्केट खाली येते. सो मला स्ट्रॉंगली बिलीफ आहे की ह्या 2 वीकमध्ये का होईना मार्केट खाली जाईल. ठीक आहे, 4108 पर्यंत जायला पाहिजे, कारण ही एक लिक्विडिटी पेंडिंग आहे. आता सीन काय होतो की तुम्हाला असं वाटतं गोल्ड पडलं तर डायरेक्ट खाली पडेल. आता हे खाली जवळपास 2000 पिप्स खाली आहे, तर हे असं पडू शकतं का? नाही. पण त्याचं अल्टिमेट टार्गेट हे मी अजून सांगतो तुम्हाला, त्याला ह्या लेवलपर्यंत जायचं आहे. म्हणजे किती लेवल? 4000 पर्यंत त्याला येणे, त्यासाठी त्याला 3000 पॉईंट्स पडणे. तर असंच नाही की हे पुढच्या वीकमध्ये येईल, पण हा एक वीकचा डाटा सांगतोय की मार्केटला खाली येणं आहे. ठीक आहे, त्यानंतर जर डे टाइम फ्रेमला मी शिफ्ट झालो तर इथे एक FVG तयार होईल सोमवारी, आणि FVG तयार करून मार्केट खाली जाऊ शकतं. आता तयार नाही झाली तर आपण त्याला प्रिटेंड नाही करू शकत काय, पण एक शॉर्ट टर्म मुवमेंटला बाईंग एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे, मार्केटची ही क्लोजिंग झाली होती एक थोडी रॅली घेऊन. इथे तुम्ही बघू शकता की एक लास्टचा जो सपोर्ट एरिया होता तिथून मार्केट खाली जाऊ शकतं. त्याचबरोबर एक FVG सुद्धा आहे. आता ह्या मार्किंग्स तुम्हाला कोणच नाही शिकवणार, कारण हे शिकवलं तर त्यांच्याकडे कोण येणार नाही, पण ट्रेडिंग फोर्टमध्ये तसं होत नाही. ठीक आहे, जितके लवकर तुम्ही एक कम्फर्टेबल ट्रेडर होसाल ती गोष्ट मला चांगली वाटेल. कारण शेवटी मी प्रॉफिट केलं तर काही तो तुमच्याकडे येणार नाही, आणि तुम्ही प्रॉफिट केला तो काही माझ्याकडे येणार नाही. पण एक आपला मोठो आहे की सगळ्यांसोबत पुढे जाणं. त्यामुळे मी तुम्हाला ह्या ड्रॉइंग्स सांगतो, नाही तर असं कोणीही सांगत नाही. तुम्हाला 3-4 लेवल्स मार्क करून देतात, पण कशा आल्या काय आल्या हे तुम्हाला कोणी शिकवत नाही. तर अशासाठी आपल्या कम्युनिटी बरोबर कनेक्टेड राहा. तुम्हाला नक्कीच ट्रेडिंगमध्ये लेवल अप करण्यास आमची टीम 100% मदत करेल. ओके, तर पहिला सीन असेल की मार्केटमध्ये थोडीशी बाईंग येईल. एक 1 आवरला जर मी बघितलं, एक सपोर्ट एरिया सुद्धा आहे. आता इथून जर मार्केट खाली आलं तर डायरेक्ट खाली जाऊ शकतं, नाहीतर इथून जर त्याने अपसाइड मुवमेंट केली या मुवमेंटला तर इथून तो खाली जाऊ शकतो. हे गोल्डचं माझं प्रिडिक्शन आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर 15 मिनिट्समध्ये सुद्धा अजून एवढं काही क्लिअर नाही आहे, पण अगेन जर मार्केट ह्याच्यावरती क्लोज झालं तर इथे एक चेंज ऑफ कॅरेक्टर होईल आणि थोडीशी शॉर्ट टर्म मुवमेंटला बाईंग भेटू शकते.
नाहीतर हा एक सपोर्ट एरिया आहे. हा जर ब्रेक झाला तर मार्केट असा एक पॅटर्न करून डाऊन साईड जाऊ शकतो. हा इम्पॉर्टंट झोन आहे. आता मार्केटची ओपनिंग आणि क्लोजिंग कशी होती, ओपनिंग कशी होती मंडेला हे आपल्याला बघावं लागेल. ठीक आहे. तसंच BTCचं पण सांगितलं होतं की शार्प फॉल येऊ शकतो आणि तुम्ही बघू शकता आज ज्या लेवलला आपण मार्किंग केली होती, आज तिथली लिक्विडिटी घेऊन तो अपसाइड मुवमेंट करत आहे. ज्या ट्रेडरला जर सक्सेसफुल व्हायचं आहे, तो जर लिक्विडिटीच्या मागे त्यांनी काम केलं, तो नक्कीच काम म्हणजे त्याचं चांगलं होईल. आता आपण एक्सपेक्टेड केलं होतं 65,000 वगैरे, आज तो जवळपास गेलाय 60,000ला, म्हणजे अजून 5,000 पॉईंट्स पडलेला आहे. तर हे सगळं का होतं, कारण इथे एक लिक्विडिटी पेंडिंग होती, आता ती घेतलेली. आता याचा अर्थ असा आहे की तो डायरेक्ट जाऊ शकतो. आता इथे पण एक लेवल आहे की हा एक जवळचा FVG आहे डेचा. ठीक आहे. त्यानंतर 4 आवर्सला बघूयात आपण. मार्केट आज तर साईडवेज असेल, उद्या पण असेल, तर एक हा बॉक्स ब्रेक झाला पाहिजे. हा बॉक्स खूप इम्पॉर्टंट आहे. या बॉक्सच्या अपसाईडला मार्केट बाईंग करून अपसाईड जाऊ शकतो. थोडीशी बाईंग पण झाली पाहिजे, कारण आता हे जे लोक खाली सेल करत आलेले आहेत त्यांचा कुठे ना कुठेतरी प्रॉफिट बुक होऊन मार्केट वरती जाऊ शकतं. आता जर ही जर लेवल ब्रेक झाली, म्हणजे मार्केट जर खाली आलं, तर त्याचं नेक्स्ट टार्गेट हे डेलीच्या बायजनुसार एक तुम्ही बघू शकता मागे एक झोन आहे सपोर्ट लेवलचा, तो डायरेक्ट जातोय 54,000ला, म्हणजे अजून 6,000 पॉईंट्स पडावं लागेल त्याला जर त्याला इथे यायचं असेल तर तो पण काय डायरेक्ट पडणार नाही, तर तो पण थोडासा अशी एक रेंज तयार करून खाली जाऊ शकतो. ठीक आहे. आता ही रेंज त्याला अजून 6,000 पडण्यासाठी जर US मध्ये काय झालं तर ते 2 दिवसात पण होऊ शकतं, नाहीतर एक तो पण 1 वीक टू 2 वीक घेणार आहे. ठीक आहे. तर आता आपण थोडे ट्रेडबद्दल डिस्कस करूया. तर हा माझा प्लॅन असेल, इथून अपसाईड नाहीतर इथून सेल साईड. शक्यतो ट्रेडमध्येच काम करा. जर हा सपोर्ट वीक असेल तर इथून एक शार्प सेलिंग येऊन तुमचं टार्गेट तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. आता येऊ आपल्या टेलिग्रामला. तर गाईज ह्या लास्ट मंडे पासून आपण ट्रेड्स दिले होते. तुम्ही बघू शकता की तिथे मीच सांगत होतो की आधी करन्सीमध्ये करा, पण गोल्डच्या मुवमेंट, आता गोल्डवर आपला कंट्रोल येत आहे, सो आपले गोल्डमध्ये पण चांगले ट्रेड बसत आहेत. ॲज वेल ॲज मी करन्सीला निग्लेक्ट करत नाही आहे, करन्सीमध्ये पण आमचं काम चालू असतं. तुम्ही बघू शकता की जेवढे आम्हाला करन्सीमध्ये ट्रेड देता येतात तेवढे आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत. ठीक आहे. त्याचप्रमाणे आपली ऑनलाईन बॅच सुद्धा स्टार्ट होत आहे. ज्यांना कोणाला पुण्यात येऊन शिकणं पॉसिबल नसेल त्यांनी आपल्याला ऑनलाईन सुद्धा आपल्याशी कनेक्ट होऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर हे ट्रेड्स विथ पूर्ण प्रॉपर मार्किंग, काय कसं झालं ते, लिक्विडिटी स्वीप झाली, त्यानंतर मार्केटचा हा शार्प फॉल. तर अशाच पद्धतीने ट्रेडिंग जर तुम्हाला शिकायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर इन्स्टाला सुद्धा आणि टेलिग्रामला आपल्याशी कनेक्टेड राहा. जर काही डिटेल्स असतील, काही डिटेल्स हवे असतील ब्रोकर रिलेटेड किंवा ट्रेडिंग रिलेटेड, तर तुम्ही आपल्याला DM सुद्धा करू शकता. आम्ही तुम्हाला तिथे कनेक्ट होऊया. ठीक आहे. तर हेच आपलं वीकली ॲनालिसिसचा व्हिडिओ होता. बघूयात. तरी मार्केटचे सेंटिमेंट्स खूप बेरिश आहेत, पण हे मार्केटचं तितकीच रिॲलिटी आहे की जे लोकांना वाटतं त्याच्या समटाईम्स अपोजिट पण होतं. तर इथून एक सपोर्ट घेऊन अपसाईड सुद्धा जायचे चान्सेस आहेत.